ही 3 नावं मला असं वाटतं की आपण खूप छान पद्धतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि ती प्रचलित केली पाहिजे. म्हणजे एका बाजूला पुरातत्व खात्याला दोष देणं आहेच, म्हणजे तिथं काही कामं करत नाही ही गोष्ट वेगळीच आहे, पण आमचे पण काही अंगठे बहाद्दर येतात इथे. आता आपण अनेकदा तुम्हाला माहीत असेल की आपण म्हटलं की दरवाजाच्या आत सुरक्षेसाठी लाकडी अडसर किंवा ओंडका टाकण्यासाठी एक खोका बनवलेला असतो. तर तो खोका आपण नेहमी बघितला, पण कधी लाकडी ओंडका टाकलेला पाहिला नाही. शिलालेख लिहिलेला दिसतोय, पण दुर्दैवानं तो इतका आता ऊन वारा पाऊस झेलत इतका तो आता छत्रपती शिवाजी महाराज विविध मोहिमांवरून ज्या दरवाजानं सातत्याने आले असतील तो हा महादरवाजा. आम्ही साक्षात दुर्गराज म्हणू, तुम्ही स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड समजा. नमस्कार मंडळी, रोड विल राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत किल्ले राजगड पाहायला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथे समोर ते बघा तोरणा, इथे स्वराज्याचं तोरण बांधलं. अर्थात आता रोहिडा आणि तोरणा यामध्ये मतमतांतर आहेत, पण आपण म्हणूया की स्वराज्याचं तोरण बांधल्यानंतर मग ह्या सगळ्या मावळ प्रांतामध्ये जे किल्ले महाराजांनी स्वराज्यात दाखल केले, तर त्यामध्ये हा मुरुम देवाचा डोंगरसुद्धा महाराजांनी स्वराज्यात दाखल केला. त्यानंतर या ठिकाणी स्वराज्याची पहिली राजधानी बांधण्यात आली आणि किल्ले राजगड म्हणून त्याचं नामांतर करण्यात आलं. तर अशा किल्ले राजगडवर आज आपण सैर करणार आहोत. बरीच मंडळी सातत्यानं सांगत होते की दादा किल्ले रायगड करण्याच्या आधी किल्ले राजगड झाला पाहिजे, आणि यापूर्वी खरं तर माझासुद्धा किल्ले राजगड फिरून असा झाला नव्हता. मी म्हटलं चला एकदा रेकी तर करून येऊया. तर ह्या शनिवारी आम्ही रेकी केली आणि तुम्हाला अक्षरशः सांगतो, कारण आत्तापर्यंत आपण बघा जलदुर्ग आणि भुईकोट करत होतो, गिरिदुर्ग खूप वेळानंतर आपण पुन्हा एकदा केला आणि ट्रेकिंग फार काळ झालं नसल्यामुळे अक्षरशः काय म्हणतात की जी काय दमछाक झाली ती शब्दात वर्णन करण्यासारखी नाही आहे. ती आमच्यासोबत परवाची जी रात्र गेली त्या रात्रीसोबत ती दमछाक निघून गेली. इतका भयंकर अनुभव होता चालण्याचा. बेसिकली म्हणजे थकवा नाही म्हणता येणार, पण पायांवर प्रचंड ताण आला, कारण अचानक तुम्ही असं ट्रेक वगैरे केल्यानंतर त्याचा ताण येतो. ठीक आहे, तर तो भाग नाही आहे. पण एक यामुळे खूप चांगली गोष्ट झाली की राजगड अत्यंत प्रचंड अभेद्य आणि खूप पसरलेला आहे. आणि राजगड पाहिल्यानंतर मला असं लक्षात आलं की ही का स्वराज्याची पहिली राजधानी होती, आणि मग त्यामुळे याचा फायदा काय होणार आहे की जेव्हा आता आपण किल्ले रायगड फिरणार आहोत तर त्यावेळी आपल्याला फायदा होणार की किल्ले राजगड सोडून महाराजांनी किल्ले रायगड का निवडला स्वराज्याची राजधानी म्हणून. म्हणजे पहिला राजगड त्यानंतर रायगड. तर याचं जे आपल्याला तुलनात्मक जे विश्लेषण करायचं आहे तर ते फार सोपं होणार आहे, कारण आता आपण राजगडसुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे दोन गोष्टी लक्षात येतील की राजगडचा जो अभेद्यपणा आहे आणि मग महाराजांनी रायगडवर काय काय बदल केले, तर ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. आज आत्ता आपण राजगड पाहून घेऊया. एक छान गोष्ट मला या निमित्तानं सुचली, म्हणजे आता ही नावं तर ऑलरेडी आहेत, पण मग आत्ता आपण काय करायचं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो दुर्गश्री किल्ले शिवनेरी, जिथे स्वराज्याची पहिली राजधानी आली, तो किल्ले राजगड अर्थात दुर्गराज, गडांचा राजा, राजांचा गड. आणि मग जिथे महाराजांनी आपला देह ठेवला किंवा स्वराज्याची किंवा मराठी तख्त जिथे होतं तो रायगड अर्थात दुर्गेश्वर किल्ले श्रीमान रायगड. दुर्गश्री, दुर्गराज आणि दुर्गेश्वर, जिथे जगाचा ईश्वर बसला होता, जो आमचा ईश्वर बसला होता तो दुर्गेश्वर. तर ही 3 नावं मला असं वाटतं की आपण खूप छान पद्धतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि ती प्रचलित केली पाहिजे. दुर्गश्री, दुर्गराज आणि दुर्गेश्वर, कारण ह्या तिघांच्या शिवनेरी शिव आणि रायगडचा राय आपण म्हटलं आहे की शिवराय, आणि त्याच्यामध्ये येतो तो साक्षात दुर्गराज. तर ही 3 नावं आपण प्रचलित करूया आणि पूर्ण प्रयत्न करूया. आणि आता राजगडावर काय पाहायचं आहे तर पद्मावती माची आहे, सुविळा माची आहे, संजीवनी माची आणि बालेकिल्ला आहे, जिथे साक्षात छत्रपती शिवाजी महाराज 20 वर्षाहून अधिक काळ तिथे वास्तव्यास होते. तर चला आता फार गप्पा इथे खालीच नको मारूया, गड फिरायला सुरुवात करूया. इथून आता आपल्याला हे बघा हा रूट आहे, इथून आपल्याला आता ट्रेकिंग सुरू करायचं आहे. साधारण 1.5 तास लागतो. आपण पाली दरवाजातून किल्ले राजगडावर प्रवेश करणार आहोत. आता त्याच्यासाठी आपण पाली गावामध्ये आलो.
राजगडावर जाण्यासाठी पाली आणि गुंजवणे असे 2 रस्ते आहेत. पाली गावापर्यंत तुम्हाला पर्सनल व्हेकलने यावं लागतं, तर गुंजवण्यापर्यंत एस-टी जाते. ठीक आहे. पण मी तुम्हाला जास्त प्रेफर करायला सांगेन की तुम्ही पालीला या, कारण गुंजवण्याचा रस्ता प्रचंड कठीण आहे. ठीक आहे. तर आपण पाली मार्गे यायचं आणि आता हा ट्रेक सुरू करायचा. पाली दरवाजा, मॅन दरवाजा आणि बिनीचा दरवाजा, म्हणजे 1 आणि 2 असे 2 दरवाजे आपल्याला लागतील. आणि आता तुम्हाला ट्रेकिंगचे काही अनुभव सांगतो, कारण चढताना जी दमछाक होणार आहे तर ती दिसणं फार महत्त्वाचं आहे. कारण आम्ही ते शनिवारी अनुभवून गेलो आहे आणि आम्हाला असं झालं की काय करायचं, ह्याच लगेच करायचा का, म्हणजे आता आपण सोमवार मंगळवार काय येतो तर गर्दी मिळू नये म्हणून. आम्हाला त्या दिवशी शनिवार रविवारी पण काहीच गर्दी नाही मिळाली. आत्ता तुम्ही बघा, हे बघा इथे पार्किंग आहे, खूप छान सोय आहे. तुम्ही इथे नाश्ता वगैरे करू शकता. पण आज सोमवार असताना सुद्धा आज तीही मंडळी नाही आलेत, कारण त्यांना माहिती की राजगडावर असंही कोणी येत नाही. तर हे चित्र आपल्याला येत्या काळामध्ये बदलायचं आहे. राजगड हा साक्षात राजधानीचा पहिला किल्ला आहे, त्यामुळे फक्त पावसात तिथे पर्यटनाला म्हणून यायचं नाही आपल्याला. कारण आता मला आय डोंट नो पावसात पण किती गर्दी असते, पण या गडावर तितकीच गर्दी झाली पाहिजे, तितकेच दर्दी लोक आले पाहिजे. आमचे एक मित्र आहेत सोनू बालुगडे पाटील म्हणून, तर मला वाटतं ते महिन्यातले 1-2दा तरी राजगडावर येत असतात. तर कालच त्यांचं आमची चुकामूक झाली. आम्ही राजगडावरच होतो, पण आम्ही सुवेळा माचीवर होतो आणि ते पद्मावती माचीवर होते. मग तुम्हाला लक्षात आलं असेल की गडावर असून सुद्धा आमची भेट नाही झाली, तर किती गड मोठा पसरलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. राजगडाची आत्ता सैर प्रचंड काय म्हणतात की इंटरेस्टिंग होणार आहे, कारण शनिवारचा अनुभव आमच्या आता गाठीशी आहे. तर आता अगेन फार न बोलता आपण ट्रेक सुरू करूया. चला. हे बघा, साधारण अशाच पद्धतीची वाट जवळपास अर्धा तास आपल्याला लागते आणि थोडीशी चढण पण मध्ये लागेल आणि काही वेळानंतर आपल्याला प्रॉपर पायऱ्या लागतील. खरं तर पायऱ्या जास्त दमछाक करणाऱ्या आहेत. आता ही कशी, ही वाट असल्यामुळे आपण छोटी छोटी पावलं टाकत जाऊ शकतो, त्याच्यामुळे इथे दम कमी लागेल आणि दोन्ही बाजूला झाडी आहेत, त्याच्यामुळे उन्हाळ्यात आलात तरी फारसा तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही. मात्र पुढे जो पायरी मार्ग आहे तिकडे मात्र प्रचंड ऊन तुम्हाला लागेल. त्यामुळे शक्यतो राजगडचा ट्रेक सुरू करत असाल तर जितकं लवकर येता येईल आणि साधारण 7 वाजता तुम्हाला जर ट्रेक सुरू करता आला तर करा. आत्ता आम्हाला 8 वाजलेत, परफेक्ट 8 वाजता आम्ही आता हा ट्रेक सुरू करतो आहे. आता वर किती वाजता आपल्या पद्मावती माचीपर्यंत पोचतो आहे ते आता सांगू तुम्हाला. आज माझ्यासोबत कॅमेराच्या मागे मनीष आहे, सौरभ आहे आणि देवेंद्र डुमरे सौरभ साहेबांचे मित्र आहेत आणि आता आमचे पण चांगले मित्र झालेत. तसे 3 मंडळी आणि मी चौथा. सो आज चौघेच आहोत. मला असं वाटतं की आता वर गेल्यानंतर पण आम्ही चौघेच असणार आहोत. लेट्स सी, पाहूया. चला या. जवळपास 18 मिनटं झाली सलग चढाई सुरू ठेवली आहे. मला वाटतं आपण एक 30% ट्रेक पूर्ण केला आहे. ठीक आहे. घामाच्या धारा तुम्हाला लक्षात येत असतील, कारण खडी चढण आहे. सिंहगडाच्या तुलनेत तेवढी खडी चढण नाही आहे, पण दम मात्र लागतो आहे. ठीक आहे. मला वाटतं आता आणखी एक 15 मिनटं सलग चढाई केली म्हणजे अजून एकही हॉल्ट घेतलेला नाही आहे, बसलो नाही आहोत अजून. आणखी एक 15 मिनटं म्हणजे सलग अर्धा तास कंप्लीट केला की मला वाटतं आपला पायरी मार्ग लागेल. ठीक आहे, बघू आता. चला. बरोबर 8:38 झालेत. मगाशी थांबलो होतो तेव्हा 8:18 झाले होते, म्हणजे आता पायरी मार्ग आला आहे. दाखवतो तुम्हाला. 20 मिनटं लागली तिकडे यायला, 18 मिनटं म्हणजे किती आले, 38 मिनटं. पायरी मार्गापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला 38 मिनटं लागतात. हे बघा, आता या रूटने आपण आलो. हा बघा, आता समोर दिसतो आहे तो पायरी मार्ग. ठीक आहे. आता साधारण 38 मिनटाची चढाई केल्यानंतर तुम्ही पायरी मार्गावर येऊन थोडी रेस्ट घेऊ शकता, कारण पुन्हा एकदा आणखी साधारण 30 एक मिनटं पकडा आपल्याला
पहिला जो बिनीचा दरवाजा किंवा पाली दरवाजा क्रमांक 1 जो लागणार आहे तो आता इथून साधारण आणखी अर्धा तास पण खूप झाला, एक 20-25 मिनटं पकडून झाला. आता फक्त आम्हाला आश्चर्य काय वाटतं माहीत आहे का, तर आम्हाला ट्रेक करून आता मी मगाशी म्हटलं तसं 38 मिनटं झाली आणि आता गडावर संवर्धनाचं काम चालू आहे. तर थोडं राईटला फिरव. सो या ज्या सगळ्या काकी लोक आहेत तर त्या आमच्या मागोमाग आमच्यापर्यंत पोचलेसुद्धा, म्हणजे आमच्या मागून साधारण 10 मिनिटांनी वगैरे त्यांनी सुरू केलं असेल. म्हणजे त्यांना पायरी मार्गापर्यंत यायला जवळपास 20 मिनटं लागली असतील असा माझा अंदाज आहे. कारण मला वाटतं रोज चढाई त्यांची चालू आहे आणि वरती जाऊन संवर्धनाचं काम करायचं आणि संध्याकाळी पुन्हा पायथ्याकडे जायचं. सो या सगळ्यांना ॲक्च्युली हॅट्स ऑफ आहे. 8:45 झालेत आता, म्हणजे 8:45ला वेळ अजून एक 4-5 मिनटं आहेत. तर या सगळ्यांना हॅट्स ऑफ आहे. आत्ता आपण हा बघा, हा बुरुज दिसतो बघा इकडे छोटासा, तर इथे जाऊन छान बसण्यासाठी जागा आहे. तर तिथे जाऊन बसूया. आणि शनिवारच्या तुलनेत आम्हाला आज फार कमी थकवा जाणवतो. म्हणजे आत्ता आम्ही थेट इथे आलो आहोत. शनिवारी आम्हाला जवळपास 2 हॉल्ट घ्यावे लागले होते आणि पाणी वगैरे पित यावं लागलं होतं. त्या तुलनेत मला वाटतं आज सौरभ सगळ्यात पुढे आहे. म्हणजे आम्हाला वाटलं होतं पहिली वेळ तर थोडंसं ते मागे असतील, आम्ही पुढे असू. सो नाही का आमच्यासोबत आहे, बरोबर ना. तर ते बघा तिथे 2 आमचे शिलेदार आहेत जे आता पोचलेले आहेत आणि आत्ता आम्ही थोडा हॉल्ट घेऊ. मला वाटतं बरोबर आता किती झालेत, मी म्हटलं तसं 8:38, आता 8:40 झाले, नाही 8:42 झाले. तर थांबतो आता आणि 9 वाजता 15 मिनटं ना. आमच्याकडे उत्साही मित्रमंडळ आहे तर म्हणतात 10च मिनटं थांबायचं फक्त. तर ठीक आहे, 9ला 5 मिनटं कमी असताना आपण पुन्हा ट्रेक सुरू करूया आणि मग वरचा टाईम आपल्याला लक्षात येईलच. ठीक आहे, चला. पाण्याचे क्रेट आलेले आहेत तर एक टेन्शन गेलं. आता वरती पाण्याचं काय टेन्शन राहणार नाही, कारण पद्मावती मंदिराच्या समोर एक छान बांधीव टाकं होतं, पण त्यातलं पाणी इतकं खराब करून ठेवलं आहे. म्हणजे एका बाजूला पुरातत्व खात्याला दोष देणं आहेच, म्हणजे तिथं काही कामं करत नाही ही गोष्ट वेगळीच आहे. पण आमचे पण काही अंगठे बहाद्दर येतात इथे. म्हणजे शिक्षण झालं आहे पण अज्ञानीपणा दाखवण्याचं काम इथे करत असतात ते. पिकनिकला आल्यासारखं त्या टाक्यामध्ये पाय बुडवून बस काय, मग ते काय आंघोळच कर काय, तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आता पाण्याची तशी सोय नाही आहे, पण वरती पाण्याच्या बॉटल्स वगैरे मिळतात. ठीक आहे, चलो आता आराम करूया आणि पुढच्या म्हणजे आता हवा लागते ना त्यामुळे जरा छान वाटतं. आज जरा थकवा कमीच आहे शनिवारच्या तुलनेत. नाहीतर शनिवारी पार आमचं नाही का, म्हणजे आम्ही अक्षरशः असा विचार करत होतो की 1 आठवडे 2 आठवडे जाऊ दे मग पुन्हा येऊया राजगडावर. पण नाही म्हटलं. सीन काय झाला की मी टाकलं राजगडावर की आम्ही रेकी करून आलो आणि मग सगळ्यांचे रिप्लाय त्यावर आहेत बघा, तुम्हाला वाचायला मिळतील इंस्टालासुद्धा आणि यूट्यूबलासुद्धा, की अरे दादा आता राजगड पाहायला मिळणार. मी मनीषला बोललो आता जर नाही गेलो आपण शूट करायला, कारण रेकी वेगळी आणि शूट पूर्णपणे वेगळं. तर म्हटलं मग काय खरं नाही म्हटलं, कारण आता लोकांना कळलं की राजगडावर जाऊन आलो आहे. तर म्हटलं चला काही होऊ दे, शूट तर उरकून जायचं. आज सोमवार आहे, उद्या मंगळवार. मंगळवारी आम्ही पायथ्याला पोचू. ठीक आहे, चला चला तिथे या बुरुजावर बसू, जाऊन थोडा आराम करू. सांगितल्याप्रमाणे 9 वाजता आम्ही तिकडून उठलो आणि आता या पायऱ्या चढून आलो. डोंगराच्या तुलनेत पायरी मार्ग जास्त दमवणार आहे, कारण नाही म्हटलं तरी तुम्हाला या काटकोनात एवढा पाय उचलावा लागतो. त्याच्यामुळे थाईचे एक्सरसाइज होत आहेत. आणि मग अनेकदा जिमला गेल्यावर तुम्ही नाही का अचानक लेग मारून येता फुल आणि मग 2 दिवस वरती ढेंगा करून झोपून राहता, तसा प्रकार आहे अचानक तुम्ही ट्रेकिंगला येता तेव्हा. सो एक करा की समजा तुम्ही
पहिला दुसरा किंवा तिसरा ट्रेक वगैरे करत असाल तर थेट राजगडावर वगैरे येऊ नका. सुरुवातीला किमान बेसिक लोहगड, विसापूर असे ट्रेक करा, तुंग तिकोना, आणि मग त्यानंतर तुम्ही राजगडावर येऊ शकता. किमान एक 7-8 ट्रेक वगैरे झाल्यावर, आणि एक सलग म्हणजे दर रविवारी वगैरे तुम्ही करताय, बाकी तुमचं वॉकिंग आहे, तर तुम्हाला राजगड फार कठीण वाटणार नाही. वरती थोडा पॅन करा. आता तुम्हाला सूर्य त्याच बाजूला आहे, त्यामुळे ही सगळी मंडळी तुम्हाला दिसत आहेत की नाही आय डोंट नो. पण म्हणजे आपण जेव्हा चढाई सुरू केली तेव्हा कोणी नव्हतं. आता ही सगळी गर्दी, आता आपण बसलो होतो त्यामुळे बरेचसे लोक आपल्या पुढे गेले, पण ही सगळी लोकं, यातली बहुतांशी लोकं ही संवर्धनाच्या कामाला चालली आहेत. म्हणजे दगड फोडणं असेल किंवा दगड उचलून नेणं असेल. आता ही बघा, इथे असा तो दगड वगैरे नेण्यासाठी रोपवे टाईप बनवला आहे, सगळं सामान वर नेण्यासाठी. पण बाकी कामगार मंडळी सगळी चालत चालली आहेत, आणि माझ्या माहितीनुसार ही रोज जात आहेत. सो कौतुकाचं आहे. आणि ठीक आहे, आता थांबलोच आहोत तर आणखी एक गोष्ट महत्त्वाची सांगायची होती. आपण आता याच्यापूर्वी सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग असे 2 ब्लॉग केले, बरोबर आहे. तर त्या ब्लॉगसाठी आपल्याला आपल्या एका सबस्क्रायबर पैकी एक, मी त्यांचं नाव घेतो, म्हणजे आता तेच अगेन त्यांची कंडिशन पण तीच होती की नाव वगैरे घेऊ नका, मला क्रेडिट्स त्याचे नको आहेत. पण मी म्हटलं की नाव घेऊनच मी तुम्हाला हे करेन. सो पूर्ण नाव नाही घेत, अनुजप्रमाणेच. अनुजचं आडनाव तुम्हाला माहीत नाही. त्याचप्रमाणे यांचं नाव आहे अश्विनी. सो त्या यूट्यूब आणि इंस्टाग्राम अशा दोन्ही ठिकाणी कनेक्ट आहेत, आणि त्यांचं आधीपासून म्हणणं होतं की मला कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे तुमच्या याच्यामध्ये. आणि अगेन मी जेव्हा ही स्पॉन्सरशिप घेत असतो तेव्हा माझी एकच अट असते की मी तुमचं नाव घेणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तर त्या आहेत पुण्याच्या, आणि मला वाटतं IT कंपनीमध्ये मला वाटतं त्या नोकरी करतात. तर त्यांचं असंच म्हणणं होतं की तुमचं जे काही खर्च वगैरे असेल तो मला तुमचा पूर्ण दौऱ्याचा सांगा, मी तो तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करेन. तर सिंधुदुर्ग आणि विजयदुर्गसाठी त्यांनी मला एक रक्कम पाठवली होती. ठीक आहे. तर सगळं आमचं शूट वगैरे करून झालं, मुंबईला आलो, एडिट वगैरे सुरू झालं, आणि आम्हाला लक्षात आलं की त्यांचं नावच नाही घेतलं आम्ही व्हिडिओमध्ये. काहीतरी माझ्या बाजूने माझी जबाबदारी ना की त्यांचं नाव घ्यायला पाहिजे, अर्थात त्यांनी नाही सांगितलं तरी. पण 2 गोष्टी त्यातून साध्य झाल्या. दोन्ही ब्लॉग तुम्ही पाहिले असाल, सिंधुदुर्गाचा सुद्धा, विजयदुर्गाचा सुद्धा. तर यातून एका पद्धतीने परीक्षासुद्धा झाली. कारण जेव्हा ही मंडळी माझ्यावर प्रेम करतात निस्वार्थीपणे, आणि तेव्हा ती म्हणतात की आम्हाला नावाची अपेक्षा नाही आहे किंवा कशाचीच अपेक्षा नाही आहे, आणि ते त्यांनी प्रूव्ह केलं. ओके. सो माझे दोन्ही ब्लॉग पडले, पण त्या मुलीचा एकदाही मला मेसेज नाही आला की अरे माझं नाव का नाही घेतलं, तू बोलला होतास की मी नाव घेईन वगैरे. सो हे फार माझ्यासाठी महत्त्वाचं होतं की निस्वार्थीपणे ते कॉन्ट्रीब्युशन, तो स्वराज्य निधी या आपल्या स्वराज्याच्या कार्यामध्ये त्यांनी दिला, आणि तो मला वापरता आला. तर थँक्यू सो मच अश्विनी. आणि राजगडच्या या प्रवासामध्ये ही आठवण होणं अत्यंतिक गरजेचं होतं. सो एवढंच सांगायचं होतं. असंच निस्वार्थी प्रेम करत राहा. आत्ता आपण हा पायरी मार्ग सुरू केलेला आहे, आणि आत्ता आपण उरलेला ट्रेक करू. हा पहिला बुरुज, म्हणजे हा बिनीचा दरवाजा किंवा पाली दरवाजा 1, तर हा बुरुज आपल्याला दिसतो आहे. आणि मी म्हटलं तसं मोजून 20 मिनटं सलग चढाई केलं तर तुम्ही पहिल्या दरवाजापर्यंत पोहोचता. पण इथे दमछाक जास्त होते, कारण हे बघा ना, साईजच बघा, हे काय हे बघा, 1 2, पण शक्यतो एकच पायरी चढायची असा पाय घेऊन. ठीक आहे, चला मग. तर आणखी एक गोष्ट, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, इकडे ह्या बाजूला आहे असं, म्हणजे असं आहे इथे अरे आपल्याला सोन्याला दाखवायचं आहे. सोन्या इकडे ये. तर आज ॲक्च्युली आम्ही देवेंद्रला सांगितलं नव्हतं की आम्ही राजगडच्या ट्रेकला चाललो आहे. आम्ही त्याला म्हटलं होतं की चल आपल्याला बाहेर जायचं म्हणून. सो आम्हाला पण लक्षात द्या की त्याला सांगणं एवढ्यासाठी अपेक्षित होतं की तो किमान बॅग घेऊन येईल, पण फिरायला जायचं आहे म्हणून तो विचारा हे घेऊन आला. पण तरी पण तो, कारण हे कसं आहे की एका साईडला घेणं फार ट्रेकिंग करताना फार हे आहे. आणि मी हे तुम्हाला क्लिअर का केलं की आम्ही त्याला सांगितलं नव्हतं आणि तो अचानक जे जमेल तसं घेऊन आला. नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये बोलाल की ट्रेक बिक करायला चालले आहेत नाही, पिकनिकचे बॅग वगैरे का, तर तेवढ्यासाठी क्लिअर करायचं होतं. तर चला आता
ट्रेक पुढचा सुरू करूया. फायनली आपण पाली दरवाजाकडे पोचलो आहे. याला बिनीचा दरवाजा सुद्धा म्हटलं जातं. एकदम सुरुवातीचा दरवाजा आहे. तर पाली दरवाजा क्रमांक 1. ठीक आहे. आत्ता हे तुम्हाला आजूबाजूला जे दिसतंय ते काही वर्षांपूर्वी तसं नव्हतं. कारण ही बघा, ही जी बाजू आहे इथे पूर्ण भिंत होती मोठी, जवळपास तिथपर्यंत, म्हणजे जेवढ्या आकाराचा दरवाजा आहे तेवढी पूर्ण भिंत ही साधारण इथपर्यंत होती. का तर आता महाराजांची गोमुखी पद्धत तुम्हाला माहिती आहे की अगदी जवळ जाईपर्यंत शत्रूला दरवाजा दिसला नाही पाहिजे. ठीक आहे. आता आपण जेव्हा खालून पाहतो ते बघा, तिकडून जेव्हा पाहतो आपण तर तेव्हा हा बुरुज दिसतो या बाजूचा, ह्याच्या मागच्या बाजून जो बुरुज आहे तो दिसतो. मग समजा पकडून चला की ही भिंत इथपर्यंत असेल तर खालच्या व्यक्तीला अगदी इथे येईपर्यंत कळणारच नाही की इथे हा दरवाजा आहे, कुठला, पहिला बिनीचा दरवाजा किंवा पाली दरवाजा. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की फार कमी किल्ल्यांवर, म्हणजे आत्ता असंच प्रकार तुम्हाला पुरंदर किल्ल्यावर जे महादेवाचं मंदिर आहे तर तिकडे जाताना जी वाट आहे ती दोन्ही बाजूनी बंदिस्त आहे. ठीक आहे. तर तसाच प्रकार आपल्याला राजगडावर सुद्धा दिसून येतो. जेणेकरून काय होतं की अनेकदा काय होतं की प्रमुख मार्ग असल्यामुळे राजघराण्यातल्या स्त्रिया किंवा सरदारांच्या ज्या काही बायका किंवा मुलं असतील तर ती सगळी इथून जायची. तर त्याच्यामुळे दोन्ही बाजूने, म्हणजे इवन ही बघा, ही सुद्धा त्या बाजूने कदाचित भिंत असू शकते वरपर्यंत. आता हा भाग प्रचंड ढासळलेल्या अवस्थेत आहे. तर ते जात असताना त्यांच्यावर नजर पडू नये किंवा अशा गोष्टींमुळे ही भिंत बांधली जायची. हा एक भाग. त्याच्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जी काळजी घेतली जायची की काय, की बाबा खालच्या व्यक्तीला कळूच नाही की इथे पहिला दरवाजा आहे. ठीक आहे. आता पहिल्या दरवाजातून आत जाऊया. जर तुम्ही दरवाजाचं निरीक्षण केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की कुठलंच शिल्प नाही आहे. एक साधारण ते बघा, फक्त दरवाजाच्या मधोमध मला असं वाटतं की कलश असल्यासारखा जाणवतो आहे. तर तसा एक प्रकार आहे. कन्फर्म नाही आहे की तो कलश आहे, पण एक त्या पद्धतीचं शिल्प आढळून येत आहे. आता दरवाजाच्या वर सज्जा किंवा आपण नगारखानासुद्धा म्हणू शकतो, कारण बिनीचा दरवाजा असल्यामुळे पहिल्याच दरवाजात जेव्हा राजे येतील किंवा सरदार येतील तर त्यांची आल्याची वर्दी वरती कळावी या दृष्टिकोनातून हा पहिला दरवाजा, त्याच्यावर नगारखाना, की जेणेकरून नगारे वाजवून ती वर्दी आपल्याला देता येईल. आता राजगडाची ही माती, त्याला हातानं स्पर्श करायचा, कारण साक्षात महाराजांचं वास्तव्य या ठिकाणी आहे. आता तुम्हाला नेहमीप्रमाणे की खिळीचा दरवाजा, बरोबर आहे, हत्तीने जर येऊन धडक मारण्याचा प्रयत्न केला. आता अर्थात डोंगरी किल्ल्यांवर फारसं तसा काही हत्ती येणं आणि त्यांनी धडक मारणं हा प्रकार होत नाही, पण कदाचित जर इकडची बघा ही बाजू जर तुम्ही बघितली तर एवढं मात्र निश्चित आहे की आपण लाकडाचा ओंडका घेऊन सैनिक आपल्याला दरवाज्यावर धडक देऊ शकतात. तर त्यांच्या दृष्टिकोनातून आता हा दरवाजा आत्ताच्या काळात बांधलेला दिसतोय, पण साधारण त्या पद्धतीचं इथे बांधकाम आपल्याला दिसून येतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की इतकी उंची आहे, इतका मोठा प्रशस्त असा दरवाजा आहे की खुद्द हत्ती अंबारीसह सुद्धा आत येऊ शकतो. आता आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला इथे ही ॲक्च्युली देवडी असं नाही म्हणता येणार, पण एक विश्रामाची जागा म्हणता येईल. कारण आता इथे पुढे आत्ता ही देवडी जरी तुम्हाला आत्ता दिसत अशा पद्धतीने असली तरी ही दुमजली असणार आहे. ठीक आहे. हा बघा, हे लाकडाचा ओंडका इथपर्यंत टाकण्याची जी सोय आहे, इथपर्यंत याच्यावर लाकूड उभे केले जायचे, लाकडी खांब, त्याच्यावर हा प्रकार, ह्याच्यावर लाकडी खांब आडवे आपण स्लॅब ज्या पद्धतीने टाकतो तर त्या पद्धतीने, आणि त्याच्यानंतर हा वरचा मजला. आता जर तुम्ही इथे येऊन पाहाल तर या ठिकाणी जंग्या आपल्याला पाहायला मिळतील. या इथे समोर या जंग्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इकडे या बाजूने ही मारजंगीसुद्धा पाहायला मिळते. समोर अगदी हे बघा, आता तिथे आपल्याला ती माणसं उतरताना दिसतात, त्याच्यामुळे रेंज बघा. समोरच आपल्याला दिसून येईल की शत्रू जर टप्प्यात आला तर आपल्याला त्याचा वेध या ठिकाणाहून घेता येऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पहिल्या दरवाजाच्या इथे, म्हणजे बिनीच्या दरवाजाच्या इथे साधारण कोण तर बंकी, द्वारपाल किंवा पहारेकरी असे 3 शब्द आप्पा परबांनी सुचवलेले आहेत. आप्पा परब एक
प्रचलित किंवा प्रसिद्ध नाव आहे दुर्ग अभ्यासकांमधलं. तर त्यांनी पहारेकरी याला बंकी हा शब्दसुद्धा दिलेला आहे. आणि हा पहिल्या दरवाजातून समजा एखादा आगंतुक आला, एखादा व्यक्ती आला, तर त्याची चौकशी होईपर्यंत त्याला इथे बसवलं जायचं किंवा दरवाजाच्या बाहेरच ठेवलं जायचं. जेव्हा तो आल्यानंतर हा बघा इथे काहीच अंतरावर आपण हा भाग जेव्हा चढून जाऊ तर आपल्याला दरवाजा क्रमांक 2, पाली दरवाजा क्रमांक 2 आणि ज्याला मॅन दरवाजासुद्धा म्हटलं जातं तर तो लागेल. तर तिकडे असायचा दौलत बंकी, म्हणजे बंकी पहारेकऱ्याचा प्रमुख दौलत बंकी. तर तिकडे गेल्यानंतर त्याची परमिशन, त्याची परवानगी घेऊनच मग बंकी खाली यायचा आणि मग तिकडच्या व्यक्तीला तो आत जाण्यासाठी परवानगी द्यायचा. तर या 2 गोष्टी आपण प्रामुख्याने पाहिल्या की दरवाजाच्या समोर, या पुन्हा एकदा पाहूया की दरवाजाच्या उजव्या बाजूला सुद्धा ही भिंत होती जी आत्ता पूर्णतः ढासळलेली आहे. आणि हा बघा आता समोर आपल्याला इथे हा बालेकिल्ल्याचा भाग दिसतोय. आपल्याला तिकडे जायचंच आहे. तर आता पाली दरवाजातून आत जाऊया आणि आत्ता आपल्याला लागेल पाली दरवाजा क्रमांक 2. अगदी आत आला ते बघा, त्या काळातल्या पायऱ्या आजही अस्तित्वात आहेत वरती जाण्यासाठी. आणि साधारण याच्यावरतीसुद्धा आणखी एक, म्हणजे मी तुम्हाला दुमजली का म्हटलं, कारण वरती सज्जा आहे बघा, तिथे सज्जाकडे जाण्यासाठी मार्ग नाही आहे. तर तो इथून कुठेतरी असेल. त्या सज्जावरून तिकडचे सैनिक दरवाजावर आणि खालच्या व्यक्तींवर लक्ष ठेवायचे. ठीक आहे, चला इथे आता बरीचशी माहिती आपण दिलेली आहे. तर या बाजूला तसं काही चढण्यासाठी मार्ग नाही आहे, त्यामुळे तो जो काही मार्ग असेल तो त्याच बाजूने. ठीक आहे, आता या पायऱ्या आणखी चढत जायचं आहे. हे बघा जंग्या ठिकठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि पूर्ण मावळ प्रांत आपल्याला इथून दिसतोय. ठीक आहे, चला मग आता पाली दरवाजा क्रमांक 2. बिणीचा दरवाजा पार केल्यानंतर आपण या बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 या 9 पायऱ्या या बाजूने. पुन्हा आता बघा हा रूट तिकडे चालला आहे आणि तिथेही गेल्यानंतर काही दरवाजा आपल्याला लगेच लागणार नाही आहे. ठीक आहे, आपल्याला या पायऱ्या चढत जायचं आहे आणि इथून पुन्हा क्रॉस. आता ह्या ज्या पायऱ्या आहेत ना, या तुम्हाला लोहगडच्या ज्या पायऱ्या आहेत वरच्या, तर मला वाटतं गणेश दरवाजा ना, त्याच्या इथे सेम असा एक दोन्ही बाजूनी भिंत टाकली आणि पायऱ्या गेलेल्या आहेत वर. तर त्याची आठवण तुम्हाला इथे करून देतात. दरवाजा हा बघा इथे तुम्हाला लागतोय, मॅन दरवाजा दिसला तुम्हाला. ठीक आहे, या आता पुढे गेल्यावर तुम्हाला स्पष्ट दिसेल की कसं याचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे या बाजूला सुद्धा ही भिंत, ही बघा, ही पडलेली भिंत आहे. ठीक आहे, ही ढासळलेली भिंत आहे. ह्याची उंची बघा, बरोबर आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की बिणीच्या दरवाजाला हा बघा इथे हा आपल्याला पाली दरवाजा क्रमांक 2 लागतो. दोन्ही बाजूला भिंत आणि मधून वाट जाते. ठीक आहे, समोर काय दिसतंय तर मॅन दरवाजा. पण खास गोष्ट म्हणजे इथून आतमध्ये, ठीक आहे, एक वाट जाते. जी थेट आपल्याला आणते या सज्जावर. हा बघा पाली दरवाजाचा बोर्ड. सो आता आपण ज्या दरवाजावर उभे आहोत तो मुळातच बिणीचा दरवाजा, पाली दरवाजा क्रमांक 1 आहे. हे बघा या बाजूला आपण मगाशी काय दाखवलं तर पहारेकरांच्या विश्रांतीची जागा. हा वरचा फ्लोअर आपण दाखवला, वरचा भाग, की हा दुमजली असू शकतो. तर मग इथून याला एंट्री दिलेली नाही आहे. म्हणजे हा कदाचित एक मजलीसुद्धा असू शकतो, एक तळमजला आणि एक वरचा मजला. हे फक्त ह्या समोरची रेंज सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सज्जा म्हणजे दरवाजा सुरक्षित ठेवण्यासाठी. आता इथून तर भिंत आहे, बरोबर, मी सांगितलं तशी इथून भिंत आहे. मग इकडचा पहारेकरी थेट इकडे लक्ष देऊ नये, कारण भिंत तर या बाजूला आहे. त्याचं लक्ष आहे बघा इथे असं आहे. हा समोरचा रूट पूर्ण सुरक्षित झाला आहे, किंवा तो इथे पण लक्ष देऊ नये की कोण येतं आहे, कारण ही खालची वाट मला दिसते. बरं, हा स्ट्रक्चर हा बघा, थोडं पुढे जाऊया. हे बघा तुम्हाला दिसते खालची वाट. ठीक आहे, तर
महत्त्वाचं काय की वरच्याला दिसतंय खालून कोण येतं, पण खालच्याला वर पाहिल्यानंतर साधारण हा बुरुज बाहेर वरच्या बाजूने बाहेर आल्यामुळे त्याला तो बुरुजच दिसणार आहे, वरून कोण झाकतंय त्याला दिसणार नाही. त्याच्यामुळे ही बाजू या काय म्हणतात या देवडीनं सुरक्षित केली आहे आणि ही पूर्ण बाजू आपल्या या सज्जानं सुरक्षित केली आहे. आता सज्जातून बाहेर पडूया आपण, कारण आत्ता आपल्याला समोर खुणावतोय तो पाली दरवाजा क्रमांक 2 अर्थात म्यान दरवाजा. चला, खाली पाली दरवाजा 1 म्हणजे बेणीचा दरवाजा. त्या ठिकाणी ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की दरवाजाच्या अगदी समोर दोन्ही बाजूला भिंतीचं संरक्षण आहे, तर ते तुम्हाला इथे दरवाजा क्रमांक 2चे ते स्पष्ट दिसेल की दोन्ही बाजूला आपल्याला संरक्षण दिलेलं दिसून येतं. त्यानंतर आपण त्या भागामध्ये जाऊन आलो ज्या भागातून आतमध्ये म्हणजे आपण एक दिंडी दरवाजा म्हणू, त्या दिंडी दरवाजातून आत गेल्यानंतर तुम्हाला एक लक्षात येईल की तिकडे सज्जावर थेट जाता येतं आणि सज्जावरून तुम्ही पलीकडच्या शत्रूवर लक्ष देऊ शकता की तिथून मग उकळतं तेल असेल किंवा जळती लाकडं असतील तर त्या सगळ्या गोष्टी आपण तिथून टाकता येतात. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर आपल्या उजव्या आणि डाव्या मला वाटतं दोन्ही बाजूला हे बघा जंग्या दिलेल्या आहेत, म्हणजे अगदी 1 2 3 ठीक आहे. तर जंग्या मला वाटतं तुम्हाला लांबून दिसत असतीलच स्पष्टपणे. तर जंग्यांचा वापर तुम्हाला माहिती आहे प्रामुख्याने कशासाठी केला जातो, तर रेंजमध्ये त्या सैनिकाने तेवढ्या त्याच्या रेंजमध्ये जी मंडळी दिसतील तेवढ्यांना टिपायचं. ठीक आहे. आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आत्ता आपण आलो आहोत म्यान दरवाजा किंवा तुम्ही राज दरवाजा म्हणू शकता. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज विविध मोहिमांवरून ज्या दरवाजानं सातत्याने आले असतील तो हा महादरवाजा. आता महादरवाजाचं जर निरीक्षण केलं तर तुम्हाला स्पष्टपणे तिथे एक मध्ये कलश असल्याचं दिसून येईल. पण म्हणजे आत्ता आपण प्रथमदर्शनी कलश दिसतोय असं म्हटलं, पण दुर्ग अभ्यासक महेश तेंडुलकर सर जे आहेत तर त्यांनी त्याला स्काउट गाईडचं चिन्ह, आपण तुम्हाला माहिती आहे ना शाळेत स्काउट गाईड त्यानंतर NCC वगैरे या सगळ्या गोष्टी असायच्या, तर त्या स्काउट गाईडचं चिन्हसुद्धा असंच आहे. मी तुम्हाला बाजूला ते दाखवतो. ठीक आहे. तर तसं ते चिन्ह दिसते, बाकी कुठेही कुठलंही शिल्प दरवाजावर कोरलेलं नाही आहे. ठीक आहे. आता ही सूचना इथे काही महिन्यांपासून लावलेली आहे की सकाळी 8:30 ते सायंकाळी 5पर्यंत हा गड खुला राहील, मुक्काम बंद राहील. आदेश श्री 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 पुरातत्व विभाग पुणे. तर आता असा विषय आहे की आता मुक्काम बंद केला आहे, काही दिवसांनी गड बंद करतील सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या माणसांचा राबता, आपल्या शिवप्रेमींचा, दुर्गप्रेमींचा आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा राबता या गडकिल्ल्यांवर का हवा, तर एवढ्यासाठीच की तुम्ही जितक्या जास्त संख्येने याल तितक्या जास्त संख्येनं पुरातत्व खात्यावर दबाव राहील की अरे बाबा लोक येतात तर लोक पाहणार. आता काय होतं, लोकच नाहीत तर अशी काय म्हणतात बेदरकार कामं चालू आहेत की त्याला काही अर्थच नाही आहे. म्हणजे मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतोच की काय लेवलची लोक कामं करत आहेत. असो, तर प्रत्येक महादरवाजाला किंवा दरवाजाला असतो तो छोटासा दिंडी दरवाजा, ज्यातून तुम्हाला आतमध्ये, पूर्ण दरवाजा तर ओपन ठेवला जात नसेल तर या दिंडी दरवाजातून तुम्ही आतमध्ये येता. वरून पाण्याचा जो काही सगळा निचरा होण्यासाठी ही बघा ही जागा इथे ठेवण्यात आलेली आहे. बाजूला पूर्ण आपल्याला कातळाचा हा दरवाजा दिसतोय, मध्ये आपल्याला जंग्या पण आहेत. वरती जे सज्जावर पहारेकरी असतील ते शत्रूवर थेट तिकडून हल्ला करू शकतात. आता दिंडी दरवाजातून आत जाऊया. आता आपण अनेकदा तुम्हाला माहीत असेल की आपण म्हटलं की दरवाजाच्या आत सुरक्षेसाठी लाकडी अडसर किंवा ओंडका टाकण्यासाठी एक खोका बनवलेला असतो. तर तो खोका आपण नेहमी बघितला पण कधी लाकडी ओंडका टाकलेला पाहिला नाही. तर इथे एक चांगली गोष्ट झाली की लाकडी ओंडका टाकलेला आहे. हल लक्षात, इथे अशा बाजूला हा बघा, हा अशा पद्धतीने लाकडी ओंडका टाकलेला आहे. अर्थात हा या आकाराचा नाही आहे, कारण हा जो बॉक्स ज्या आकाराचा आहे त्याच आकाराचा लाकडी ओंडका असायचा. आता हा याच्यावर जर धडक दिली तर हा लगेच तुटू पण शकतो, पण जेवढं लाकूड मोठं तितकं ते स्ट्रॉंग, बरोबर आहे. त्याच्यामुळे हा लाकडी ओंडका इथे टाकून ठेवला जायचा, जेणेकरून दरवाजाचा पहिला प्रहार किंवा पहिला जो त्याच्यावर येणारा जो लाकडी ओंडक्याचा किंवा बाहेरून जो काही प्रहार होईल त्याचा पहिला प्रेशर या लाकडी ओंडक्यावर आलं पाहिजे. ठीक आहे. तर आता तुम्हाला दरवाजाचं सगळं नीट लक्षात आलं. हे बघा वरती कसा दरवाजा लावला जातो. आता ह्या दरवाजा स्पष्ट
दिसतोय तुम्हाला चांगल्या अवस्थेत असल्यामुळे ती जी सिमेंटची घडण आहे तर त्यात तो लाकडी दरवाजा कशा पद्धतीने फिट केला जातो त्या गोलाकार आकारामध्ये, तर ते तुम्हाला इथे स्पष्टपणे दिसलं असेल. आता इथे आपल्याला 2 देवड्या दिसत आहेत, ठीक आहे. पण तत्पूर्वी हा इथे शिलालेख लिहिलेला दिसतोय, पण दुर्दैवानं तो इतका आता ऊन वारा पाऊस झेलत इतका तो आता अस्पष्ट झाला आहे की तो वाचणं कठीण होतं आहे. बरं, त्याची भाषा पण आपण आपल्या भाषेने हा मला आता बघा हा द वाटतोय किंवा हा मला वाटा, पण हा मराठीत असेल का, की बाबा हा मोडी लिपीत असेल किंवा हा इतर कुठल्या भाषेत असेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे आणि आता मला वाटतं आप्पा बरोबर असतील किंवा महेश तेंडुलकर असतील तर त्यांचीसुद्धा याच्यामध्ये त्यांच्याही कुठल्याही संदर्भ पुस्तकामध्ये याच्याबद्दलचं तसा स्पष्ट उल्लेख नाही, कारण त्यांना पण तो तितकं वाचणं शक्य झालं नाही. आता या 2 देवड्या आपल्याला दोन्ही बाजूला दिसत आहेत. ही बघा, ही एक देवडी जिथे पहारेकरी आराम करू शकतात आणि त्याच्यानंतर ही बघा ही समोर जी दिसते ती दौलतबंकीची हे आहे काय देवडी आहे. तर ही फार महत्त्वाची आहे एवढ्यासाठी, कारण दौलतबंकी म्हटल्यानंतर गडाच्या पहाऱ्याचा प्रमुख अधिकारी, बरोबर आहे. म्हणजे तट सरनोबत जो पूर्ण किल्ल्याचा घेरा त्याच्या अख्यातारीत आहे तो तट सरनोबत, त्याच्या खालोखाल येतो तो म्हणजे दौलतबंकी. दौलतबंकीच्या अंडर दरवाजे असतात की बाबा दरवाजातून कुठलाही अनोळखी व्यक्ती आतमध्ये आला नाही पाहिजे, ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे बघा इथे आता दिसत आहेत पायऱ्या. आता असं म्हटलं जातं की काही वर्षांपूर्वी इथून वाट होती, बरोबर आहे, पण आता हा बघा हा सगळा भाग ओपन करण्यात आला आणि ही वाट अशी क्रॉस जाते, ठीक आहे. आता ह्या देवड्यांकडे जे पहारेकरी असतील दरवाजाकडे तर त्यांच्यासाठी शौचकूपसुद्धा बनवण्यात आलेलं आहे. हे बघा आतमध्ये जाऊन पाहू शकता तुम्ही. तर मला असं वाटतं की कदाचित आता हा दौलतबंकी इथे बसतो, बरोबर आहे, तर इथे कदाचित पायऱ्या असू शकतात थेट वर जाण्यासाठी, कारण आता इथून हा सलग ही तटबंदी सलग त्या बाजूला जाते, बरोबर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण तो जो वरचा भाग आहे ना तो पाहून यायला पाहिजे, कारण तिथून खरं अर्थाने लक्षात येईल, कारण दौलतबंकी इथे असायचा. तर दौलतबंकीचं त्याचं नेमकं कार्य काय आहे ते, ती जबाबदारी किती महत्त्वाची हे वर गेल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे ना आपण वर जायला हवं असं मला वाटतं. त्या बॅगा आपण ठेवू, कारण बॅग घेऊन जाण्यात काय अर्थ नाही आहे, ठीक आहे. ॲक्च्युली मोबाईल पण आहेत, पण ठीक आहे. चला या म्हणेच तू पण ये. चलो मनीष पण आला आहे, आता आपण जाऊया. ही बघा ही मला वाटतं ही नव्यानं बांधून घेतलेलं आहे, कारण त्या काळी कदाचित इथून थेट वर तसा मार्ग असावा, कारण मी पण पहिल्यांदाच राजगडावर येतो आहे, पण भौगोलिकदृष्ट्या इथे पायऱ्या असणं अपेक्षित होतं, ठीक आहे. तर आता दौलतबंकीसाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हे बघा समोर पाली दरवाजा समोरच दिसतोय तुम्हाला अगदी स्पष्टपणे. म्हणजे इथे उभं राहिल्यानंतर तुम्ही ह्या संपूर्ण भागावर लक्ष ठेवू शकता, कारण पहिल्या दरवाज्यात काय हालचाली सुरू आहेत त्या तुम्हाला मुळात इथून कळणार आहेत दौलतबंकीला, बरोबर, की बाबा कोण येतं आहे कोण नाही. त्यानंतर इथे मार्जंगी दिली आहे, त्याच्यामुळे इथून समजा ही बघा ही तोफ अशा पद्धतीने असेल तर थेट दरवाज्यावर आहे, थेट दरवाज्यावर. म्हणजे उद्या काही शत्रूचा हल्ला झाला जरी आणि तो पहिल्या दरवाजापर्यंत यायला यशस्वी जरी ठरला तरी दरवाजा थोड्या अलीकडे तो गोळा उडवला तर शत्रू तिथेच नामोहरण होऊ शकतो. हा बघा आता हा वरचा सज्जा, बरोबर आहे. हा दरवाजा आपण आता जवळून बघू शकतो. आत्ता आपण आहोत बुरुजावर, हा एक आणि हा दोन, ठीक आहे. आता इथून एक हे बघा
ही पायरीवाट गेलेली आहे, पण ही तटबंदी ही तशी क्रॉस तिथपर्यंत जात असेल. ठीक आहे, तर तटबंदी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून या पायऱ्या त्या काळात असू शकतात असं मला वाटतं. ठीक आहे, ते मला वाटतं हस्तीप्रस्तर आहे. मला वाटतं संजीवनीवरून तो हत्तीसारखा तो खडक दिसतो. आता इथे समोर आपल्याला हा बालेकिल्ला दिसतो आहे. बालेकिल्ला म्हणजे किल्ल्यावरचं सर्वोच्च स्थान. आत्ताशे आपण पोचलो आहोत पाली दरवाजा क्रमांक 2 अर्थात मॅन दरवाजा. ठीक आहे, आता हे बघा इथून या समोर थोडं मला वाटतं हे बघा ऊन या बाजूला राईट, तुम्ही या बाजूला या असं. हा बघा हा समोरचा भाग दिसतोय तो सगळा पद्मावती माचीकडे जाणारा भाग आहे. आता इथून आपण थोडं वर गेलं ना की बघा राजसदर किंवा इतर गोष्टी लागायला आपल्याला सुरुवात होईल. तर आता या सगळ्या गोष्टी आपण तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहू. गड संवर्धनाच्या दृष्टिकोनातून काही कामं चालू आहेत ती सुद्धा पाहूया. चला. साधारण एक माणूस जाईल इतकी तरी जागा आहे आणि आत्ता आपण इथून बाहेर पडूया. हे बघा साधारण हा जेलच झाला, पण आता इथे लिहिलेलं आहे की महाराणी सईबाई समाधी. तर 100% ही सईबाईंची समाधी नसणार, याच्या मागे काही कारण आहेत. खासियत काय आहे राजगडाची की कुठल्याही जागेवर जायचं असेल त्याचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे जिथे सुरुवात होते तिकडे दिंडी दरवाजा देण्यात आलेला आहे. एक खिडकी ओपन आहे, तर त्या खिडकीतून आपण महाराजांना न्याहाळून पाहू शकतो. हे बघा इथे समोर आता महाराज आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे, तिकडे आतमध्ये महाराज दिसतात.